नेपाळची राजधानी काठमांडू येथील सखल भाग रविवारी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली. हाती आलेल्या माहितीनुसार देशातील विविध भागात महापूर आला आहे, ज्यामुळे जवळपास 101 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, तर शेकडो लोक आतापर्यंत बेपत्ता आहेत. तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की हवामान बदलामुळे या आपत्तींची वारंवार आणि तीव्रता वाढत आहे. नद्या ओसांडून वाहत आहेत आणि रस्ते आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे भूस्खलन झालेलं आहे. अगदी तेथील माणसे थोडक्यात बचावल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. भूस्खलन होताच तेथील घरे अक्षरशः पत्त्यासारखी पडत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लोकांच्या किंचाळ्या इथं ऐकू येत आहेत आणि लोक थोडक्यात बचावल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. स्थानिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काठमांडूमध्ये केवळ 24 तासात 240 मिलीमीटर पाऊस पडला आहे, जो शहरातील सर्वाधिक नोंद झालेली आहे.